हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण चिकन मटणालाही मागे टाकेल अशी आपण आलूची भाजी करणार आहे। तर त्याच्यासाठी इथे मी घेतलेले आहे आलू कट करून घेतले आणि त्याला पाण्यात ठेवलेला आहे। कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, लसूण जिऱ्याचा पेस्ट जाडसर कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये, कोथिंबीर घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि हा काळा मसाला जे की मी घरी बनवलेला आहे। तर बघा कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तर इथे तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे कारण की आपल्याला मटणालाही मागे टाकायची आहे अशी भाजी करायची आहे। तर इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे, मोहरी तेलामध्ये फुटली पाहिजे आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा। तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहे, थोडासा कांद्याचा जास्तच वापर करायचा आहे। आणि आता ह्या कांद्याला ना आपण फिरवून घ्यायचं आहे चम्मचने, हलक्या हाताने, जे की त्या कांद्याच्या जे पाकळ्या वगैरे आहे ना ते मोकळ्या होईल। तर बघा इथे कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे। कांद्याला थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे, नंतरच आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि जिऱ्याचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे। तर बघा आता इथे आपण ना लसूण जिऱ्याचा पेस्टसुद्धा टाकून घेत आहे। यालासुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये, जोपर्यंत स्मेल येत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला जो कढीपत्ता होता ना तो कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचा खूप छान फ्लेवर येते फ्रेंड्स, तुम्ही नक्की टाकाल। यालासुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही तेलामध्ये सुद्धा टाकू शकता जेव्हा आपण मोहरी वगैरे टाकते ना तेव्हा, पण एकदम तो जळून जाते, म्हणून मग मी इथे लसूण जिऱ्याचा पेस्ट वगैरे टाकल्यानंतर हा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। तर आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे हा काळा मसाला, जो की मी घरी बनवलेला आहे। खूप छान टेस्ट येते फ्रेंड्स या मसाल्याने। याची रेसिपी मी अपलोडसुद्धा केलेली आहे, तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। तर यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये, छान असं तेलामध्ये जास्त वेळ फिरवायचा आहे ह्या मसाल्याला। नंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा टाकू शकता, मी इथे टोमॅटो कट करून टाकले आणि थोडंसं इथे कोथिंबीरसुद्धा टाकलेला आहे। तर कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्याने याची चव भारी येते, त्याच्यामुळे मग मी फोडणीत कोथिंबीर टाकलेला आहे। नंतर टाकून घेऊया आपण मसाले, तिखट टाकून घेत आहे चवीनुसार, हळदसुद्धा टाकायचं आहे आपल्याला इथे, धनिया पावडर, आणि नंतर ना ह्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे। थोडासा हा घरचा एव्हरेस्ट मसाला, म्हणजे जो पुडीतला असते ना तो एव्हरेस्ट मसाला टाकून घेतलेला आहे। आणि बघा याला मी फिरवून घेत आहे आता। आणि बघा फ्रेंड्स इथे ना मसाला आपला बुडाला लागू नये किंवा जळू नये म्हणून इथे थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे याला। तर बघा स्मेल खूप छान येत आहे। परत मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्याने मसाला हा छान शिजला जातो आणि बुडीसुद्धा लागत नाही, म्हणजे जळत नाही। सगळ्यात वरतून आपल्याला टाकायचं आहे मीठ, मिठाने टोमॅटो वगैरे आहे ते नरम पडते, सॉफ्ट पडते, त्याच्यामुळे मीठ टाकून घ्यायचं आहे। प्लेट झाकून घ्यायची आहे छान 4 ते 5 मिनिटे कमी गॅसवरती। बघू शकता याच्या कडेला ना छान तेल सुटलेलं आहे, तर आपण समजू शकतो आपला मसाला छान असा रेडी झालेला आहे। तर जे टोमॅटो वगैरे आहे तुम्हाला जर बारीक करायचे असेल तर चम्मचच्या सहाय्याने त्याला दाबायचं, नंतर ते बारीक होणार, कारण की नरम पडून असते। मसाला फिरवून घेतलेला आहे। नंतर याच्यामध्ये टाकून घेत आहे मी आलू कट करून ठेवलेले, जे की मी पाण्यामध्ये टाकून ठेवले होते। आलू कापल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकावे, कारण की त्याच्यामध्ये जेवढं स्टार्च असेल ना ते पूर्ण निघून जाते त्याच्यासाठीच। तर बघा आता आपल्याला ना ही भाजी छान अशी फिरवून घ्यायची आहे, सगळ्या आलूला ना हा मसाला लागला पाहिजे। तर बघा फिरवत आहे मी। तर बघा फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअरसुद्धा करायला विसरू नका, कमेंटसुद्धा करा। आणि नवीन यूट्यूबरसाठी
एक एक सबस्क्रायबर, लाईक आणि कमेंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट असते फ्रेंड्स. सो तुम्ही नक्की करा. कोथिंबीर टाकून घेतलेला आहे, भरपूर असं झाकून घेतलेली आहे मी. छान 9 ते 10 मिनिटे कमी गॅसवरती अधेमध्ये चेक करायचं आहे. तर बघा आपली ही भाजी ना रेडी झालेली आहे. जवळपास थोडीशी शिजायची आहे, पण बऱ्यापैकी ही रेडी झालेली आहे. तर स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स. जर तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले ना, तर तुम्ही ही आलूची भाजी पाहुणचारामध्ये ॲड करू शकता. ही चिकन किंवा मटणालाही मागे सारेल एवढी भारी भाजी लागते. परत थोडंसं वरतून पाणी टाकून घेऊया. म्हणजे थोडंसं ग्रेव्ही असेल तर छान खायला पोळीसोबत मस्त लागते आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते. तर बघू शकता इथे मी शिजू दिलं होतं प्लेट ठेवून, याच्यामध्ये घेतलेला नाही आहे व्हिडिओ मी. तर बघा आपली ही भाजी रेडी झालेली आहे फ्रेंड्स. नक्की ट्राय करा. भेटूया परत. बाय.